नमस्कार सर. नमस्कार सर, नमस्कार. माझं नाव स्वप्नील शरदचंद्र कलगुटकर. मी मुंबईला राहतो, बँड्राला. माझं प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे. ऍक्च्युली म्हणजे 7 हॅबिट्स ऑफ मॅनेजर इफेक्टिव्हनेस किंवा शिवखेरा वगैरे यांची बरीचशी ट्रेनिंग वगैरे आम्हाला ऑफिसच्या थ्रू झाली होती. पण हं. त्याच्यात मी बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह पण केल्या होत्या. म्हणजे माझं नवीन घर, माझी गाडी वगैरे सगळं आलं, तो मला हा कॉन्सेप्ट असा नवीन नव्हता. पण समहाव काही महिन्यांपूर्वी, म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी अचानक अशा काही गोष्टी झाल्या की म्हणजे सगळं एकदम ब्लॉक झालं. म्हणजे अचानक बंद झालं. काय होतच नाहीये, प्रोसेस होत नाहीये. मी माझा तुझा जॉब सुरू केला होता, म्हणजे पीएमसी सुरू केली होती आणि माझा आयडी कॉन्ट्रॅक्टिंगचा बिझनेस पण होता. पण सगळ्या गोष्टी स्टक झाल्या. म्हणजे आज माझ्या हातात नाही म्हटलं तरी काही सीआरच्या ऑर्डर्स आहेत, पण त्या मूव्ह होत नाहीये. म्हणजे ऍज अ पीएमसी असून सुद्धा. आणि सगळं असं हे व्हायला लागलं. आणि मी व्हॉट्सअपवर वगैरे फार नसतो. म्हणजे मी फार क्वचित कधीतरी FB वरती जातो, व्हॉट्सअपवरती जातो. तर हं. काही म्हणजे एक दीड महिन्यापूर्वीच, म्हणजे आपलं 20-25 दिवस, जेव्हा मी जॉईन झालो पहिलं 20 तारखेचं सेशन, हं. त्याच्या आधी 1-2 दिवस आधीच मी तिकडे याला FB वरती गेलो होतो. आणि मी हार्डली 5-10 मिनिटात लॉग आउट होणारा माणूस आहे सोशल मीडियावरून. हं, हं, त्या हं. दिवशी कधी नव्हे तो मी लिटरली 1-1.5 तास FB वरती होतो आणि कंटिन्युअस मला ही तुमची ऍड येत होती समोर. ओके. म्हटलं हे काहीतरी वेगळं दिसतंय म्हटलं, कारण एकतरी आज मी 1-1.5 तास बसले, त्याच्यानंतर ऍड मला सारखी दिसते. म्हटलं चला आपण रजिस्टर करूया. सो मी रजिस्टर केलं. म्हणजे इट इज समथिंग लाईक की म्हणजे मला जाणवत होतं की माझी एनर्जी कुठेतरी ब्लॉक झाली आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. म्हणून मी माझ्या पहिल्या ह्याच्यात पण लिहिलं होतं की मला माझी चक्र जी आहेत ती क्लिअर करायची, ती हिलिंग करायची. म्हणजे तुमचा जो फॉर्म होता त्याच्यात मी तेच दिलं होतं. कारण मला ते कुठेतरी जाणवत होतं की मी कुठेतरी ब्लॉक झालोय. हं, आणि हं, माझं म्हणजे मी किती व्हिज्युअलाइज केलं तरी माझ्या गोष्टी वर्कआउट होत नव्हत्या. हं. त्याच्यानंतर सर तुमचं 5 दिवसाचं सेशन केलं मी. त्याच्यात थोडंफार म्हणजे बेसिकली मी कमीत कमी वेळ झोपणारा प्राणी होतो. म्हणजे मी 4 तास जरी झोपलो मी सकाळी फ्रेश उठायचो. हं, हं, हं. तर माझं ते सगळं बंदच झालं होतं. म्हणजे मी जर मला रात्री उशीर झाला तर माझी हं, सकाळच व्हायची नाही. म्हणजे मग 7-8च्या आधी की माझं उठणंच व्हायचं नाही. पण हं. जेव्हापासून मी सेशन परत सुरू केलं, त्यामुळे आता मी रात्री 12-12:30ला जरी झोपलो तरी मी 4 वाजता उठून तर म्हणजे आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन सकाळच्या सेशनला बसू शकतो. म्हणजे आता ते परत माझी एनर्जी लेवल परत एक लेवलला टेम्पो वरती आलेला आहे. मेंटेन म्हणजे होतीये. खूप चांगलं येस, वाटतं. येस. दुसरी गोष्ट काय होतं की मी कसं होतं की म्हणजे माझे ट्रेनिंग्स वगैरे कंटिन्यूस असल्यामुळे, म्हणजे मी ISO 9001, 14001, सिक्स सिग्मा केलेला प्राणी आहे. तर त्याच्यामुळे कसं होतं की त्याच गोष्टी मी घरामध्ये पण म्हणजे बायको बरोबर मुलाबरोबर पण हां. हे करायचा ती प्रयत्न प्रोसेस करायचो. लावण्याचा हा प्रयत्न मी करतोय. हे असं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. पण ते तसं नसतं. म्हणजे आपण कितीही म्हटलं तरी त्या कुठेतरी त्या थोडा तुम्हाला लिवे सोडावा लागतो थोडासा. येस. तर त्यामुळे तेव्हा कुठेतरी ते मुलाबरोबर फ्रिक्शन, बायको बरोबर थोडंसं पाठीपुढे व्हायचं. पण हे जेव्हा मी करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मी म्हटलं नाही, म्हटलं आपण असं नाही करायचं, थोडंसं वेगळ्या प्रकारे करूया. आणि हे गेल्या 20 दिवसामध्ये म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे माझा मुलगा जर त्याने हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएशन केलेलं आहे गोव्यावरून. तर हं. त्याच्याही माझ्यात बऱ्यापैकी थोडं डिफरन्सेस आणि डिस्टन्स आलेला होता. पण ह्या गेल्या 15-20 दिवसामध्ये तो एवढा म्हणजे हे झालं ना, सगळं सेटल झालं की म्हणजे काय प्रश्न नाही. इव्हन माझा मी काल जो माझा बोर्ड टाकलाय, विजन बोर्ड, तो हं. बनवायला पण त्याने मला मदत केली. म्हणजे आम्ही दोघांनी मिळून बसून डिस्कस करून तो माझा विजन बोर्ड बनवला. नाही बाबा आपण हे असं करूया, हे असं होऊ शकतं, आपण करूया म्हणून. म्हणजे त्या लेवलला माझ्या याच्यात म्हणजे पर्सनल लेवलला खूप हे झालं. आणि जर आपलं घर नीट असेल तर आपण बाहेर जाऊन नक्कीच चांगलं परफॉर्म करू शकतो. राइट सर, राइट. सो इट इज रिअली थँकफुल टू यू सर की म्हणजे हे चांगलं झालं. त्याच्यामुळे मी माझा लगेच 1 मंथला मी रजिस्टर केलं. आणि इथे आता मी ते 6 मंथसाठी अपग्रेड पण करणार आहे. तर माझा जर विजन बोर्ड तुम्ही बघितलं असाल तर क्वाड्रंट 3 मध्ये मी टाकलं की पुढच्या 2 महिन्यात मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सर्व्हे रजिस्टर म्हणून रजिस्टर होणार आहे. सो त्याच्यामुळे माझं ऍज अ आर्किटेक्ट म्हणून मी प्रॅक्टिस सुरू करू शकेल. म्हणजे काय म्हणून जो ब्लॉक झालं होतं, सुचत नव्हतं, ते मार्ग दिसायला लागले किंवा मी हे अचीव्ह करू शकतो, मी इकडे जाऊ शकतो, मी इथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे गोल होता समोर पण जायचा रस्ताच दिसत नव्हता. सो नाव आय कॅन व्हिज्युअलाइज की येस, मला हा एक ऑप्शन आहे, हा 2 ऑप्शन आहे, हा 3 ऑप्शन आहे, 4 ऑप्शन आहे. सो माझ्याकडे आता ऑप्शन तयार व्हायला लागले. मला ते म्हणजे सुचायला लागले मला ते बेसिकली. जे कुठेतरी असतं पण ते आपल्या डोक्यात येत नव्हतं, ते आता डोक्यात यायला लागले. सो इट इज रिअली ब्युटिफुल. म्हणजे खूप सुंदर हे आहेत सेशन्स. आणि सकाळी उठून केल्यामुळे तर त्याचा नक्कीच खूप चांगला फायदा होतो. म्हणजे माझं घरातलं लाईफ खूप हे व्हायला लागलंय. इनफॅक्ट माझ्या काही लोकांकडे पैसे पण अडकले होते, म्हणजे खूप मोठे पैसे आहेत ते. मी तो सोडून दिला होता तो विषय. पण मी आपलं सेशन झाल्याच्या नंतर मी हो ओपन करतो सर. म्हणजे ते येस. करायला सुरुवात केली. म्हणजे जस्ट एक फर्स्ट थिंग की ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस आणि एक हो ओपन. म्हणजे सकाळी उठल्या माझ्याकडे वेळ आता भरपूर असतो. हं. त्यामुळे ते ओपन करायला लागलं तर समोरून त्या माणसांचे मला फोन आले, अरे स्वप्नील तुझे एवढे एवढे पैसे आहेत माझ्याकडे,
तर मी तुला हे या अशा प्रकारे द्यायचा विचार करतोय, तर तू एक मला महिन्याभराने येऊन भेट किंवा 15 दिवसांनी येऊन भेट, आपण बसूया आणि एक वर्कआउट करूया की बाबा कसं तुला मी रिपेमेंट करू शकतो वगैरे. इट वॉज सरप्राइझिंग फॉर मी की म्हणजे अरे, म्हणजे जे मी विषय सोडून दिला होता की आता हे येणारच नाही, तो माणूस समोर मला फोन करून सांगतो अरे ये बस आपण वर्कआउट करू. मी एकदम देऊ नाही शकत, पण तुला मी फेज मध्ये बाबा ह्या वेळेला इतके ह्या वेळेला इतके थोडं पाठी पुढे होईल, पण मी तुला ते क्लिअर करून देतो. ग्रेट म्हणजे सर. इट्स अमेझिंग सर. म्हणजे खरंच मला खूप बरं वाटलं. इनफॅक्ट मी बऱ्याच माझे काही मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांनाही रेकमेंड केलंय की म्हटलं तुम्ही जॉईन करा. काही लोकांचं मागच्या सोमवार मिस झाले, तर बहुतेक ह्या सोमवारी एक दोन जण जॉईन करतील. तर येस. माझ्या एंडने मी सुरू म्हणजे तुमचं जे आहे ते सांगायला सुरुवात केली की म्हटलं जर तुम्हाला खरंच स्ट्रेसफुल लाईफ म्हणून बाहेर पडायचं असेल तर म्हटलं तुम्ही हे करा. कारण पुस्तक वाचन वगैरे माझं नेहमीच होतं. तर मी 2 पुस्तकं एकाला वाचायचो, एक कंटिन्यूस वाचायचो आणि एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 पानं 3 पानं रोजची पुस्तक वाचायचो. आता मात्र म्हटलं सर मी हे सुरू केलंय की म्हटलं ग्रेट. तुमच्या बरोबर हे जे आहे हे जर मी केलं आणखी, कारण मला संस्कृत थोडंसं येतं किंवा शाळेत संस्कृत होतं, त्यामुळे आता मी परत ते संस्कृत आणि मराठी असं करायला सुरुवात केली. मग काही दिवसात मी संस्कृत शिकायला पण जाणार आहे. म्हणजे आता तो मला मिळत नव्हते, ते सापडले दादरमध्ये एक जण आहे, ते गीता शिकवतात तुम्हाला संस्कृत आणि मराठीचं हे सगळं. सो इट्स रिअली म्हणजे इट्स अ प्लेझंट एक्सपिरियन्स. आणि सर तुम्ही असंच काम करत राहा. माझ्याकडून जेवढे होतील तेवढी माणसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. ज्यांच्या नशिबात असतील ते येतील तिकडे, जसं मी आलो. म्हणजे जो माणूस एफबी वरती नसतो त्याला त्या दिवशी 1.5 तास बसायची इच्छा झाली आणि तुमचं हे दिसलं मला. तर तुमचं म्हणणं पटलं की ज्याच्या नशिबात असतं तेव्हाच तुम्ही तिकडे जोडले जातात. तर सर आय एम रिअली थँकफुल टू यू. खरंच थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर. सर.